और वक्त वक्त पे उन्होंने मुझे मदद किया है। आज उनकी अंतिम विदाई हो रही है। ये दुख होते हुए भी ये कहना पड़ता है कि भविष्य में महानगर पालिका की तरफ से उनके नाम से एक आधा रास्ता या चौक को रास्ता दिया जाएगा। ये महानगर परिषद के आने वाले हमारे मीटिंग के अंदर हम उसको परिपूर्ण करेंगे और भविष्य में उनकी याद के लिए निश्चित हम कुछ ना कुछ करेंगे, ऐसा कहता हूँ। मेरी तरफ से, मेरे परिवार की तरफ से, मेरी पार्टी की तरफ से उनको ये श्रद्धांजलि देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। शरदराव आणि आमचा संबंध 2020 पासून आहे. सॉरी, थोडा भावनिक होतो. शरदराव, शोकाकुल समाज बांधव, शोकाकुल मित्र परिवार आणि शोकाकुल जन हो. असं म्हणतात की नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावक. असंही म्हणतात की जन्म आणि मृत्यू नाही हाती, हसत जगावे हसत मरावे. परंतु आज शरदरावच्या मृत्यूने तर आम्हाला सर्वांना निशब्द करून टाकलेलं आहे. कालपासून मी अनिल खंडागळे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो दवाखान्यामध्ये असताना, आणि आज भल्या पहाटे माझा फोन सुरू केला आणि पहिला फोन मला सकाळी 5च्या दरम्यान, 4:45च्या दरम्यान अनिलचा आला. 4:45ला फोनची घंटी वाजली आणि मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की काहीतरी वाईट बातमी या ठिकाणी कानावरती पडणार आहे. परंतु एवढी वाईट बातमी कानावर पडेल असा विचारही केला नव्हता. कालपर्यंत आपल्यामध्ये असणारा शरद हा अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना सोडून जाईल असा आम्ही कधीच विचार केला नाही. परवाच्या दिवशी भंडारा जय भोले ग्रुपचा होता. अत्यंत आग्रहाने हट्टाने मला घेऊन गेला. कक्कड आणि ते माझ्याकडं निमंत्रण देण्यासाठी आले आणि मला म्हणाले, भाऊ तुम्हाला ब्लँकेट तुमच्या हाताने वाटप करायचं, तुम्ही आलंच पाहिजे. त्याही क्षणापर्यंत कधी असं वाटलं नाही की शरद आपल्याला सोडून जाईल. आणि त्यामुळे तर म्हटलं की जन्म आणि मृत्यू नाही हाती, हसत जगावे हसत मरावे. परंतु या माणसाने सातत्याने कामाचं वजन डोक्यावरती घेऊन हा माणूस वागला. सहकार क्षेत्रामध्ये जरी तो फार मोठ्या पदावर नसता तरी कधी तो आम्हाला एआरच्या खाली, डीडीआरच्या खाली कधी आम्हाला वाटला नाही. 8 दिवसापूर्वी येऊन बसताना, भाऊ माझा प्रमोशन माझं एआरचं होणार आहे. मला शरद तुझ्यासाठी जागा रिकामी झालेली जालन्याची, एआर म्हणून तुला मी जालन्याला घेणार आहे. अत्यंत शिस्तीमध्ये, अत्यंत विनम्रपणे, निश्चितपणे आपल्या सर्वांमध्ये वागणारा, बोलणारा शरद असा तत्परे असा जाईल असं कधीही मनाला वाटलं नाही. आणि त्यामुळे तर आपण सर्वच निशब्द आहोत. सर्वांच्याच भावना अत्यंत टोकाच्या आणि अत्यंत दुःखद अशा प्रकारच्या भावना तुमच्या आमच्या सर्वांच्या आहेत. इथं वरखडे बोलत असताना भावनिक झाले. तसेच प्रत्येक जण या ठिकाणी बसणारा भावनिक आहे. खरं परिवाराला आता गरज शरदरावची होती. मुलगा मुलगी वयात आलेले, दोघांचं लग्न बाकी. अशा परिस्थितीमध्ये बापाचं छत्र हरवणं हे फार गंभीर आहे. पण निश्चितपणे आम्ही सर्व मिळून या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभा राहू. खरं तर आज
अत्यंत दुःखद अशा अंतःकरणाने आमच्या या लाडक्या सहकार्याला निरोप देताना मनाला खूप वेदना या ठिकाणी होतात. शरदला बाजार समितीचं प्रशासक म्हणून, बाजार समिती बदनापूरचं प्रशासक म्हणून ज्या काही उपाध्या देता येतील त्या देण्याचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न मीही केलेला आहे. आणि जीवाभावाचा माणूस गेल्यानंतर हात तुटल्यासारखा होतो. आज शरदराव गेल्यामुळं निश्चितपणे आमचा दुःखाचा वेग साहजिकच जास्तीचा यासाठी की अत्यंत जवळचा नातेवाईक, अत्यंत जवळचा सहकारी, स्नेही हा गेल्याचं दुःख निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी आहे. मी तुम्हा सर्वांच्या वतीनं आपला सर्वांचा लाडका शरदराव तनपुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर आपल्या सर्वांचे लोकप्रिय शरद भाऊ यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी जिल्हाभरात पसरली आणि प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना, सरपंचांना आमच्या कुटुंबातला माणूस गेला अशा प्रकारचं दुःख आणि वेदना झाल्या. आजच्या अंत्यविधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं सर्व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर शरद भाऊंना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहेत. आमच्या भगिनी शरद भाऊंना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. शरद भाऊ हे अतिशय प्रेमळ, गोड स्वभावाचे, नुसतं प्रेमळ आणि गोड स्वभावाचे नाही तर कोणतंही कठीणातलं कठीण काम जर आमदार, खासदार, मंत्री कोणी जरी घेऊन गेलं तर ते काम सोपं कसं करायचं आणि चहा पाजून ते विकासाचं काम मार्गी कसं लावायचं, त्यांनी त्यांच्या नोकरीमध्ये, आयुष्यामध्ये ही सेवा केलेली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या कामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक आम्ही आता अर्जुन भाऊनं सांगितल्याप्रमाणे सगळ्या पक्षाच्या आमदारांना वाटत होतं, लोकप्रतिनिधींना वाटत होतं की शरद भाऊ आमचा माणूस आहे, आमच्या पक्षाचा आहे, इतका गोड माणूस. त्यांनी खूप चांगलं योगदान या जिल्ह्यासाठी दिलं. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे, त्याचा उल्लेखही या ठिकाणी झाला. आणि साहजिक आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक प्रकारची शोककळा पसरलेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी शरद भाऊंना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. आजवर होतो तुमचे गावी, आजवर होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी, आता कृपा असू द्यावी. आजवर होते येणे जाणे, आजवर होते येणे जाणे, आता सहज खुंटले बोलणे, आता सहज खुंटले बोलणे. शरद भाऊ आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. शेवटचा रामराम त्यांनी आपल्याला घातलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराकडं, पांडुरंगाकडं प्रार्थना आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभू दे. त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी. आणि शरद भाऊंच्या कुटुंबाच्या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या मुलांशी, त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत. राहुल जिल्हा बँकेचा चेअरमन झाल्यानंतर त्यांचा फोन आला की भाऊ मी राहुलच्या सत्काराला बँकेत येऊ शकलो नाही, मी संजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. लागलीच बँकेतला कार्यक्रम संपला, राहुल आणि मी शरद भाऊंना भेटायला गेलो. तब्येत दणदणीत वाटली, सुट्टी होणार होती. डॉक्टर बागल साहेब त्या ठिकाणी होते, त्यांनी सांगितलं आता ओके झालेलं आहे. पण शेवटी काळानं घाला घातला आणि शरद भाऊ आज आपल्यातून गेलेले आहेत. माझ्याकडून, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, माझ्याकडून, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी शरद भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. सावडण्याचा कार्यक्रम दिनांक 11 मंगळवार परवा या
सकाळी 8:30 वाजता होईल. यानंतर हरिभक्तपरायण विष्णूजी महाराज बारड 2 मिनिट. उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. खरं तर ज्ञानोबरांची ओवी म्हणत असताना अंतकरणाने ठाव फोडला आहे. वैकुंठवाशी आदरणीय शरद काका आपल्याला सोडून निघून गेले. मी अनेक यात्रा गेलो, पण खरं तो आज काकाच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहत असताना मला अतिशय एक वेदना होतात अंतकरणाला. खरं तर मनुष्य पैसा जोडतो, परंतु पैसा कुठं खर्च करावा हे काकांच्या जीवनातून आपण घेतलं पाहिजे. आदरणीय भाऊ बोलत असताना भाऊने एक सुंदर श्लोक म्हणला गीतेतला, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चेडम केल्यानंतर आपण शोषेती मारुथ. आत्मा हा जाळल्याने जाळल्या जात नाही, शस्त्राने घाव घातल्यानंतर तुटल्या जात नाही. परंतु खरं तर कबीर महाराजांचं एक मला अतिशय शांती शांती ही